श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती, प्रशासन रजेवर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली महाअभिवादन रॅली। साक्री रोडवरील मीनाक्षी हॉस्पिटल येथे संधिवात तपासणी शिबिराचे आयोजन। आणि बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नागरिकांची महानगरपालिकेच्या नियोजनाअभावी पाण्यासाठी भटकंती होत असल्यामुळे शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, मुख्य अभियंता यांच्यासह पूर्ण पाणी पुरवठा यंत्रणा रजेवर गेल्याचे दिसून आले। धुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असल्यामुळे शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, मुख्य अभियंता यांच्यासह पाणी पुरवठा यंत्रणाच रजेवर गेल्याचे दिसून आले। यामुळे संताप व्यक्त करण्यात आला। या संदर्भात देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातला पाणी पुरवठा करण्यासाठी तापी पाणी पुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना यात पुरेसे पाणी असताना देखील धुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे। धुळे महानगरपालिकेत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शुक्रवारी निवेदन देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मनपात गेले असता महानगरपालिकेचा कारभार हाकणारे सर्व प्रमुख रजेवर गेले आहेत। अधिकारी वर्ग सुट्टीचा आनंद कुटुंबियांसोबत घेत असताना धुळे शहरातील मायमाऊल्यांना पाण्यासाठी मात्र वनवन भटकावे लागते। मनपाचा कारभार असाच वाऱ्यावर सोडून अधिकारी जात असतील तर या अधिकारी वर्गाला त्यांच्या कार्यालयात बसू दिले जाणार नाही असा संतप्त इशारा महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी दिला। ऐन उन्हाळ्यात महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अर्धे अधिक धुळे शहर पाण्यावाचून ताणलेले आहे। तापी पाणी पुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या हत्तीसोबत असताना धुळे मनपा धुळेकरांना तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा करीत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धुळे शहरातील नगावबारी 5 दिवस, देवपूर दत्त मंदिर 5 दिवस, देवपूर मध्ये 6 दिवस, देवपूर वाडी भोकर रोड 8 दिवस, देवपूर नकाने रोड 6 दिवस, जुने धुळे 5 दिवस, आझादनगर 10 ते 12 दिवस, चाळीसगाव रोड 10 दिवस, मोहाडी दंडेवाला नगर 14 दिवस, मोहाडी खालचेगाव 10 दिवस, मिल परिसर स्टेशन रोड 8 ते 10 दिवस, मालेगाव रोड अग्रवाल नगर 10 दिवस, जमनागिरी रोड 6 दिवस, मोगलाई 8 दिवस, पेठ विभाग 8 दिवस, साक्री रोड भीमनगर, शनीनगर, यशवंतनगर 8 दिवस, वडजाई रोड 8 दिवस, सार्वजनिक हॉस्पिटल 8 दिवस, मौलवीगंज 8 दिवस, मनोहर राजकमल चित्रपटगृह परिसर 8 दिवस। याप्रमाणे धुळे शहरात पाणी पुरवठा होत असून अनेक ठिकाणी त्यापेक्षाही जास्त दिवस लागत आहे। आयुक्त महोदय, धुळे शहराचा पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार? धुळे शहरातील मुख्य जलवाहिन्या, वॉल लिकेजेस कधी दूर होणार? या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाची? अशा प्रश्नांची विचारणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे, उपमहानगर प्रमुख कैलास मराठे, आनंद जावडेकर, अजय चौधरी आदी उपस्थित होते। धुळे शहराला सध्या जवळपास 10 ते 12 दिवसानंतर संपूर्ण धुळे शहरातल्या विविध भागांमध्ये महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करण्याकरता अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना असेल, तापी पाणी पुरवठा योजना, हे 2 मोठ्या हत्ती महानगरपालिकेच्या वतीने पोचले जात आहेत। प्रचंड मुबलक पाणीसाठा तापी पाणी पुरवठा योजनेमध्ये असताना देखील आज अर्ध्याहून अधिक धुळे शहर हे पाण्यावाचून ताणलेलं आहे। धुळे शहरातले जे प्रमुख 22 ते 25 भाग आहेत त्या प्रत्येक भागाचा आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली त्यावेळेला प्रत्येक भागामध्ये मग आपण देवपूरपासून सुरुवात केली तर देवपूर नगावबारी असेल, दत्त मंदिरचा परिसर असेल किंवा देवपूर मध्य भाग असेल, या ठिकाणी 5 ते 6 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। देवपूर नाकाने रोड असेल, वाडी भोकर रोड असेल, या ठिकाणी 8 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। धुळे शहराचा जो मध्यवर्ती भाग आहे, पेठ भाग असेल, तिथं 8 ते 10 दिवसानंतर, फक्त जुने धुळ्यामध्ये 5 दिवसानंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आहे। आझादनगर, चाळीसगाव रोड, मालेगाव रोड, अग्रवाल नगर या भागामध्ये 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। मोगलाई, मोहाडी दंडेवाले बाबा नगर, मोहाडी खालचेगाव या ठिकाणी 14 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। मोगलाई, साखरी रोड, विद्यावर्धिनी परिसर या ठिकाणी 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। तीच गत मिल परिसराच्या कामगार वसाहतीची आहे, तिथं देखील 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। अग्रवाल नगर हौथब्रू वस्तीचा भाग त्या ठिकाणी देखील 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे। धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी लिकेजेस मुख्य जलवाहिन्यांना त्या ठिकाणी लागलेले आहे। अनेक ठिकाणी वॉल नादुरुस्त होऊन पडलेले आहेत, ते वॉल बऱ्याच ठिकाणी गाळामध्ये रुतलेले आहेत।
एकंदरीत पाणीपुरवठा विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष या पाणीपुरवठ्याकडे सुरू असून आज आम्ही ज्यावेळेला आयुक्त मॅडमांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो त्यावेळेला महापालिकेचे मुख्य आयुक्त असतील किंवा उपायुक्त, दोघंही उपायुक्त असतील ते आज रजेवरती आहेत. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अधिकारी ते देखील आज रजेवरती आहेत. काल बुद्धपौर्णिमेची सुट्टी आल्यामुळे आणि उद्या शनिवार असल्यामुळे आज अर्धी अधिक महानगरपालिका आज या ठिकाणी महापालिकेचे जे मुख्य प्रशासकीय अधिकारी आहेत ते या ठिकाणी रजेवरती आहेत. हा अत्यंत भोंगळ असा कारभार धुळे महानगरपालिकेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये सुरू आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये वास्तविक पाहता या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असताना सुद्धा आज या अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. ही खेदाची बाब आहे आणि धुळेकर जनतेचे हाल या ठिकाणी पाण्या वाचून होत आहेत. या बाबतीमध्ये आमचं हे निवेदन होतं. येणाऱ्या दिवसामध्ये जर हा पाणीपुरवठा जर सुरळीत नाही झाला, आचारसंहिता जरी असली तरी देखील शिवसेना आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडून बसेल असा इशारा या ठिकाणी आम्ही देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानांतर्गत धुळे शहरातून महाअभिवादन रॅली काढीत खीर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान अंतर्गत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातून महाअभियान रॅली काढीत खीर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. टाकळी रोडवरील लुंबिनी बुद्धविहार येथून रॅलीस गुरुवारी सायंकाळी प्रारंभ करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी अनुयायांना खीर वाटपही करण्यात आली. या कार्यक्रमात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सयाजी शिंदे, सुभेदार मधुकर आयरे, ॲडव्होकेट विलास झालटे, विलास चव्हाण, रविकांत खंडारे, ॲडव्होकेट विलास भामरे, आत्माराम वाघ, ॲडव्होकेट प्रशांत जगदेव, ॲडव्होकेट सतीश ऐरे, ज्योत्स्ना ऐरे, पुष्पा शिरसाट, कल्पना बोराळकर, भीमराव बोरसे, ॲडव्होकेट मधुकर पिसे, ॲडव्होकेट प्रसन्नजित बैसाने, बी.यू. वाघ, राजेंद्र थोरात, दीपक शेजवळ, नम्रता वाघ, स्मिता पाटील आदी उपस्थित होते. आम्ही संघशक्ती राष्ट्रीय अभियान चालवतो. त्या अभियानामध्ये 50 काउंटर मेंबर तिथे पदाधिकारी कुठे नसतो. 50 काउंटर मेंबर सारख्या देवाला काम करतो आम्ही. आणि जेव्हा मी स्टेज बाबासाहेबची प्रतिमा असते प्रतिमा अध्यक्ष स्थान असते. बाबासाहेबची प्रतिमा अध्यक्ष स्थान असते आणि बाबासाहेब जे सांगितले त्याच्याप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी एक उद्देश केला होता. तो उद्देश संघटित व्हा. त्या उद्देश आम्ही आदेश समजून संघटितपणे लोकांना करतो हा आपला उद्देश होतो. आणि प्रत्येक जयंती ही सर्व समाजबांधवी ठराविक समाज बाबासाहेबांची बांधिलकी, संविधानाशी बांधिलकी, राष्ट्रत्वाची बांधिलकी, समता स्वातंत्र्य बंधुभाव हे मानणारे सर्व समाजाचे लोक आम्ही एकत्र करतो. केवळ एका समाजाचे लोक एकत्र नसतात. हे मराठी सर्व काही लागत असतात. म्हणजे सर्व समाज एकत्र केला ती संघशक्ती तयार होईल, राष्ट्राची शक्ती तयार होईल अशी त्याच्यावरती भावना आहे. तर आम्ही आज बाबासाहेब जयंती आणि भगवान बुद्धाची जयंती संयुक्तिक जयंती साजरी करतो. आणि त्याचे सर्व लोकांना त्याच्यात आमचे 50 लोक आहे, महिला वर्ग आहे, ॲडव्होकेट वर्ग आहे, सर्वसामान्य जनता आहे, असं सर्व एकत्र मिळून ही रॅली काढतो. ही रॅली भीमनगरात आहे. भीमनगर बाबासाहेबचा पुतळा आणि गौतम याला अभिवादन. तिथून मग पंडित पुतळ्याला पुष्पा टाकण्याची, मग छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद स्मारक तिथे अभिवादन करतो. मग बाबासाहेबच्या पुतळ्याजवळ सर्व पुष्पा टाकून प्रत्येकाकडे फुलं झाली. फुलांच्या वर्षावा जे विठ्ठल बाबासाहेब फुलं टाकले. ही प्रत्येक संघटना इथे 10 टाकेल आणि त्याच ठिकाणी खीरजाचा कार्यक्रम केला. याच्या पाहिजे उद्देश एक सर्वसामान्य एकत्र यावा, बंधुभाव वाढवा. आणि बाबासाहेबांनी जेवढं सुविधा दिलं त्या संविधानामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य सुद्धा बंधुभाव मिळतो. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की जातीविरहित समाज निर्माण व्हावा. परंतु दुर्दैवाने जातीविरहित समाज निर्माण होते. त्यामुळे हा छोटासा प्रयत्न संघर्षाच्या अभियानाने करतो. जय भीम, जय भारत. धुळे शहरातील साखरी रोडवरील जे.के. ठाकरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या डॉक्टर कांबळे यांच्या मीनाक्षी हॉस्पिटल येथे संधिवात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साखरी रोडवरील जे.के. ठाकरे हॉस्पिटल शेजारी असलेल्या मीनाक्षी हॉस्पिटल येथे संधिवात तपासणी शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर B.S. कांबळे हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टर विजय कांबळे यांच्या उपस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यात आली. सकाळी 10 ते 2 दरम्यान सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने रक्त तपासण्या मोफत करण्यात आल्या. त्याचबरोबर एक्स-रे 50% सूट देण्यात आली.
तर अतिशय अत्यल्प दरात नोंदणी या ठिकाणी घेण्यात आली। यात सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे कडक होणे, पाठ दुखणे आणि ताठरणे, उन्हात चेहरा लाल होणे, डोळे व तोंडामध्ये खूप कोरडेपणा जाणवणे, स्नायूंची सूज आणि दुर्बलता, युरिक ॲसिडमुळे होणारा संधिवात, सोरायसिस असलेल्या रुग्णांना सांधेदुखी होणे, त्वचा चामड्यासारखी जाड होणे, वयोमानानुसार होणारी हाडांची झीज, स्नायू आणि हाडांचे दुखणे, वेगवेगळ्या प्रकारची रक्तवाहिन्यांची सूज अशा विविध आजारांवर या शिबिरात तपासण्या करण्यात आल्या। या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला। डॉक्टर विजय कांबळे हे दर 5 ते 6 महिन्यानंतर सदर शिबिराचे आयोजन करतात। त्या अंतर्गत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ऑर्थोपेडिक सर्जन धुळे, माझं MBBSचं शिक्षण मुंबई आणि MS चं शिक्षण पुण्याला झालेलं आहे। आज आपल्या हॉस्पिटलला म्हणजे मीनाक्षी ॲक्सिडेंट हॉस्पिटलला संधिवात संबंधित शिबिर आहे। तर या संधिवात संबंधित शिबिरमध्ये आपण काय करणार आहोत, आपण जे काही संधिवातशी निगडीत ब्लड टेस्ट असतात किंवा रक्ताच्या तपासण्या असतात, त्यात येतं RA फॅक्टर म्हणजे आमवातचा मेन फॅक्टर, त्याच्यानंतर युरिक ॲसिड नावाचा एक वात असतो त्याची टेस्ट, ESR CRP हे वाताचे काही प्रमुख घटक असतात ते, आणि हिमोग्राम म्हणजे आपल्या रक्तामध्ये किती हिमोग्लोबिन आहे किंवा किती आपल्यामध्ये आयर्नची डेफिशियन्सी आहे, या सगळ्या गोष्टी आपण या टेस्टद्वारे कन्फर्म करणार आहोत आणि पेशंटपर्यंत त्यांची माहिती त्यांना देणार आहोत। तर या टेस्ट ज्या बाहेरच्या लॅबमध्ये किंवा प्रायव्हेटायझेशनच्या लॅबमध्ये बऱ्यापैकी महाग जातात, त्यामुळे पेशंटला संधिवातचा असर किंवा प्रादुर्भाव असून सुद्धा पेशंट कधी कधी हे टेस्ट करत नाही, फक्त इकॉनॉमिकल क्रायसिसमुळे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे। तर आपण ह्या ज्या टेस्ट आहेत या सगळ्या फ्रीमध्ये आपण देत आहोत आपल्या हॉस्पिटलला। आणि त्यासोबत संधिवातमध्ये हाडांची झीज होण्याचे प्रकार असतात, त्यामुळे आपल्याला एक्सरे किंवा जे इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट्स असतात ते काढणं आवश्यक असतं। पण आपल्या ह्या कॅम्पमध्ये याचा फायदा असा आहे की जे ब्लड टेस्ट आपण फ्री करत आहोत त्यासोबत जे एक्सरे लागणार आहेत, जे स्पेशल एक्सरे असतात डिजिटल आपल्या जॉईंटसाठी, गुडघ्यासाठी, कमरेसाठी, तर त्या टेस्ट किंवा त्या ज्या एक्सरेचे फिल्म्स आहेत किंवा जे रिपोर्ट्स आहेत ते आपण 50% दरात देत आहोत। जे नॉर्मली जास्त महाग असतात तर त्याला आपण बऱ्यापैकी 50% कट डाऊन करून पेशंटला जेणेकरून पूर्णपणे फायदा घेता यावा, म्हणजे ब्लड टेस्ट आणि एक्सरे जर सोबत असले तर ट्रीटमेंट द्यायला आपल्याला खूप सोपं आणि सरळ मार्गाने जाता येतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे हॉस्पिटल आहे हे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, हे मागील 4 वर्षापासून कार्यरत आहे धुळ्यामध्ये। याचा ॲड्रेस आहे प्लॉट नंबर 18 अरुण कुमार वैद्यनगरच्या रोडवर, नियर JK ठाकरे हॉस्पिटल, म्हणजे जे JK ठाकरे हॉस्पिटल आहे ना त्याच्या जस्ट बाजूला DP रोड आहे आपला, साखरी रोड, साखरी नाकाच्या जवळ। ठीक, 24 मे 2024च्या पूर्ण दिवसासाठी आपण ऑर्गनाईज केलेलं आहे। भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघ धुळेतर्फे अभिवादनाच्या कार्यक्रमासह खीर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघ धुळेतर्फे गुरुवारी सायंकाळी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी खीरदान वाटपही करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच उपस्थित अनुयायांना खीर वाटप करण्यात आली। बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, त्यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वह्या वाटप, भीम जयंतीनिमित्त येणाऱ्या भीम अनुयायांसाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। त्याचाच एक भाग म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दीपक खैरनार, विनोद बाविस्कर, विशाल जाधव, शांताराम निकम, विनोद शिरसाट, आरिफ शेख, आनंद कुमार खैरनार, मधुकर निकम, बापू थोरात, नंदू बैसाने, उमाकांत कटरे, अमित मोरे, बबनराव गायकवाड, बंडू गांगुर्डे, राजाभाऊ उमाडे, अनिल दामोदर, नितीन मोरे, रवींद्र मोरे, दीपक देवरे, युवराज देवरे, भानुदास भवरे, श्याम मोरे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते। 2005 बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून आज खीरदान वाटप करून साजरी करण्यात आली। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत कुमार खैरनार, शांताराम निकम, विनोद बाविस्कर, विनोद जाधव, विनोद शिरसाट, नंदूबाई साने आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपलं बापू थोरात, बबन गायकवाड, बंडू गांगुर्डे, बालपाटील, जोरे दादा निकम, शांताराम निकम अशा विविध आज कार्यक्रम यशस्वी झाला आणि खीरदान वाटप करून कार्यक्रम यशस्वी झाला। दरवर्षी वादाप्रमाणे आम्ही याहीवर आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही साजरी केली। त्या कार्यक्रमाला जर संतोष माता चौक परिसराला आम्ही शालेय विद्यार्थ्यांना लॉंग बुक वया वाटपचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर जिल्ह्यात शहरातून विविध भागातून रथ विसर्जनासाठी येतात त्यांना जिल्हा कारागृहाच्या बाजूला आपण मिनरल वॉटर जार पाणी वाटप केलं आणि तसंच सकाळी 10 वाजता
श्री भाऊसाहेब एरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयात आपण रुग्णांना भोजन वितरण पत्रकार संघाकडून फळ वाटपचा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोजन वितरण पत्रकार संघाचे जवळजवळ सर्व पदाधिकारी व त्या आनंद खैरनार असतील, शांताराम निकम असतील, नंदू बैसाने असतील, विनोद बाळुसकर, विनोद शिरसाट, विनोद जाधव, असंख्य मधुकर निकम सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे हे कार्यक्रम आपण यशस्वी करतात आणि असं दरवर्षी कार्यक्रम करतो आणि याही वर्षी आपण सुद्धा 2568 विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिकता जागृत गौतम बुद्धांची आपण भोजन वितरण पत्रकार संघाकडून साजरी करण्यात आली. किरदार वाटप करून साजरी करण्यात आली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. महानगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती, प्रशासन रजेवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली महाअभिवादन रॅली. साक्री रोडवरील मीनाक्षी हॉस्पिटल येथे संधिवात तपासणी शिबिराचे आयोजन. आणि बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.